कल्याण येथील शिक्षिका संगीता चंदनशिवे यांच्या हत्येचा उलगडा करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले आहे। तर प्रेम संबंध आणि मालमत्तेच्या वादातून हा कट रचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे। मुख्य आरोपी दिगंबर आव्हाडसह संतोष जाधव, तुषार रत्नपारखी आणि विनोद पांडे यांना अटक करण्यात आली आहे। लग्नाची आमिष दाखवून संगीता यांना नाशिकला बोलावून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे। तांत्रिक पुरावे आणि कॉल डिटेल्सच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचवण्यात आलेले यश पोलिसांनी सांगितले। मी संजय वांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नाशिक ग्रामीण विभाग, तसेच माझे सहकारी वाडीवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी महाजन साहेब, दिनांक 16/7/26 रोजी SMDT कॉलेज येथून आम्हाला माहिती मिळाली तर त्या ठिकाणी एक महिला साधारण 52 वर्ष वय ही पार्किंगच्या ठिकाणी मयत स्थितीत मिळून आली। त्यांनी हॉस्पिटलला नेऊन तिला चेक केलं आणि तिच्याकडे जी हे होतं पर्स चेक केलं असता आधार कार्ड मिळालं। आधार कार्डमध्ये काही तिचं नाव समजलं आणि तिचं नाव संगीता चंदनशिवे असं मिळालं। राहणार ती आंबिवलीची होती। त्याच्यावरून नंतर मग ते आम्हाला कळवलं। आम्ही त्या ठिकाणी बॉडीचा पंचनामा करून ताब्यात घेऊन पुढची कारवाई सुरू केली। त्या दरम्यान आम्हाला तिचे नातेवाईक भाऊ रवींद्र चंदनशिवे राहणार कल्याण यांची माहिती मिळाली। त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांना बोलवलं, त्यांनी बहीण असल्याचं ओळखलं, त्यांच्याकडून तिचा मोबाईल नंबर प्राप्त केला आणि मग मोबाईल नंबरवरून लास्ट कॉल डिटेल जे झालेले होते त्याच्यावरून आम्ही नाशिक येथून एक जाधव नावाचं इसमास ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता जाधवने पूर्ण गुन्ह्याची स्टोरी सांगितली। जाधवकडून आम्हाला इतर जे आरोपी आहे दिगंबर आव्हाड, तुषार रत्नपारखी तसेच विनोद पांडे यांचे नाव निष्पन्न झाले। नंतर मग ठाणा शहर पोलिसांनी दिगंबर आव्हाड आणि तुषार रत्नपारखी यांना तिकडे ताब्यात घेतलं। नंतर ते आमच्याकडे हँडओव्हर केले। आमच्या LCBनी माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि LCBच्या अधिकारी यांनी याबाबत अधिक तपास करून तेथील फरार आरोपी विनोद पांडे याला ताब्यात घेतलं आणि SP साहेबांच्या सूचनेप्रमाणे पुढे तपास सुरू केला। तपासात असं निष्पन्न झालं की ही मयत संगीता चंदनशिवे ही शिक्षिका होती कल्याणला आणि LIC एजंट पण होती। LIC एजंटच्या कामानिमित्त तिचे आणि आरोपी दिगंबर आव्हाड त्याच्याशी ओळख झाली। ओळखीचं रूपांतर पुढे मैत्रीत झालं आणि ती त्या दिगंबर आव्हाडला लग्न कर म्हणून असं तिने एकसारखा तगादा लावला। परंतु त्या दरम्यान तिला एक गंभीर आजार झाला आणि त्या आजारामुळे आणि याचं देखील लग्न झालेलं होतं, त्यामुळे हा लग्न तिला करण्यास टाळाटाळ करू लागली। मग ती एकसारखी लग्नाचा तगादा लावल्यामुळे आरोपी दिगंबर आव्हाड याने समजूत काढण्यासाठी की आपण आळंदीला जाऊन लग्न करू, इथे साक्षीदार लागतील, साक्षीदार म्हणून याचे मित्र तुषार रत्नपारखी, नंतर संतोष जाधव आणि विनोद पांडे यांना घेतलं। सोबत एक आर्टिगा गाडी भाड्याने घेतली आणि असे आळंदीकडे नाशिक मार्गे जाण्यासाठी निघाले। तर सिन्नर MIDC मध्ये एका साध्या हॉटेलमध्ये त्यांनी काहीतरी नाश्ता केला आणि तिथे दिगंबर आव्हाडने विचार बदलला
की आपण लग्न नंतर करू, काही दिवस थांब, विचारविनिमय करू असं म्हणून परत ते कल्याणकडे जाण्यासाठी नाशिक मार्गे निघाले. नाशिकला आल्यानंतर काही वेळ थांबले एका हॉटेलमध्ये, सारडा सर्कल येथे, आणि त्या ठिकाणी सोबतचे जे आरोपी होते विनोद पांडे आणि संतोष जाधव यांना उतरून दिले आणि तिथून दिगंबर आव्हाड, ती महिला संगीता चंदन शिवे आणि चालक तुषार रत्नपारखी असे शॉर्टकट रस्त्याने SMDT कॉलेज मार्गे ठाण्याकडे जायला निघाले. त्या दरम्यान याच्या मनात होतं की आता ही सारखं मागे लागलेली आहे आणि हिचं काहीतरी केलंच पाहिजे फायनल. त्या दृष्टीने त्याने SMDT कॉलेजच्या गाड्यांच्या पार्किंगमध्ये गाडी थांबवली. 15 तारखेला रात्री 9 वाजेच्या दरम्यान ड्रायव्हर जो होता तो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार राहू नये म्हणून त्याला जबरदस्तीने चहा पिऊ नये म्हणून बाहेर पाठवून दिला. त्या दरम्यान गाडीच्या खाली उतरून संगीता चंदन शिवे आणि दिगंबर आव्हाड यांच्यात लग्नाच्या कारणाने वाद झाले. किरकोळ हाताने याने तिला मारलं आणि ती जास्तच ॲग्रेसिव्ह झाल्यानंतर रुमालासारख्या कपड्याने तिचे तोंड दाबून तिथे तिचा खून केला आणि नंतर या ड्रायव्हरला फोन करून आपल्याला अर्जंट जायचं म्हणून कल्याणकडे निघाले. त्या दरम्यान ड्रायव्हरने विचारलं की संगीता जाधव कुठे आहे, तर त्याने सांगितलं की ती आजारी ती हॉस्पिटलला गेलेली आहे, ती नंतर येईल. तर या दरम्यान अजून तपास सुरू आहे. तर याच्यामध्ये महिलाच्या नावावर काही फ्लॅट होते, तो फ्लॅटसुद्धा काही कागदपत्र तिचे अर्धवट बनवून ते हडप करण्याचा या दिगंबर आव्हाडचा प्रयत्न होता. त्याबाबत अधिक तपास सुरू आहे. इतर आरोपी आणि दिगंबर आव्हाड यांचं आपसात कसं संगनमत होतं याचा देखील तपास सुरू आहे. तर याप्रमाणे आम्ही अनडिटेक्ट मर्डर डिटेक्ट केलेला आहे. त्यामध्ये आम्हाला आमच्या माननीय SP साहेबांचं मोलाचं मार्गदर्शन, आमचे सहकारी अधिकारी स्टाफ यांनी चांगलं सहकार्य केलं. तसेच महिलाच्या नातेवाईकांनी देखील सहकार्य केलेलं आहे. आतापर्यंत किती आरोपींना अटक केली, अजून किती आरोपी बाकी? आतापर्यंत आम्ही एकूण 4 आरोपी अटक केलेले आहे आणि तपासात भविष्यात निष्पन्न झाले, तपास चालू आहे, त्याप्रमाणे आम्ही पुढे जर आरोपी मिळाले तर ते अटक करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नाशिक.